बघा 4 व्हीलर आहे पाठी आणि बाकीचे 3 2 व्हीलर आहेत. चला आता मित्रांनो आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलोय. तर नाही बघा आता हरिश्चंद्रगड इकडे जायचं आणि इथं आलो आम्ही पाय पडायला. वाघ्या असं बोलतात हे बघा, वाघ्याच्या पाया पडायला आलंय. हे बघा जय वाघोबा देवा. बारीक पोरक्यात आहे नाही तर बोटात आहे पिंडाला पाणी मारलं तरी चालू नाही आतमध्ये जायला लागतं. अरे हा माहिती मग पाणी मारलं तुम्ही जाऊन आले पण त्याचं वैशिष्ट्य आहे ना. तुम्ही जाऊन आले पण तिथं जायला लागतं ना. तो पाणी आला तिथे आला तो आम्हाला रस्ता सांगायला आला का पुढे गेला परत इकडे गेला. काय चाललं काय तुमचं सगळं? तुमचा किन्नर काय कामाचा? किन्नर काय गेलतो? मी काय रस्ता दाखवतो? भांडा भांडा अजून हे बघा पाया पडायला आलेत. बाबूबाईच्या पाया पडायला आलेत. तुमचे घेऊन जा. तर मित्रांनो आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आलोय आपण. बाकीची गाडी लावतायत. हे बघा अशा प्रकारे हरिश्चंद्रगडावरील शिलालेख आहे हा पूर्ण. तुम्हाला दिसत असेल बघा. शिलालेख बघायला भेटत का रे? शिलालेख वरती बघायला भेटत. हा बोला आता. चला बोला ना. महादेव. चला महादेव. चला मित्रांनो आता हरिश्चंद्रगड चढतो आपण. चला ए आले आले लगेच पाय दुखायला लागले तुझे. चला रे फोटो आले. चला हा ना बरोबर आहे. चला आता चाललंय. मागच्या टायमाला आलो तेव्हा रात्री चढलेलं. आता सगळं मस्त निसर्ग बघत जाऊया आपण.
बाळ आपल्याला माहिती देईल सगळी काय. मरू दे त्यांना. चला आता निघतो आपण वरती चढायला. अमोल काहीतरी माहिती द्या आम्हाला. काय गावले तरी तुम्ही. मला पण दे एक. ते बघा सगळे फोटोग्राफर आले. मी बघितलं आता मला. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा अजस्त्र डोंगर आहे. येथील शिखर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरापैकी एक आहे. पूर्ण परिसर दिलाय या मॅप मध्ये. हे बघा इकडे बघताय का हरिश्चंद्रगड परिसर पूर्ण माहिती दिली आहे. आणि किल्ल्याची उंची आहे 1424 मीटर. गिरिदुर्ग, डोंगररांग, माळशेज. हे बघा इथं अशा प्रकारे बसायला आहे. चला सगळे गेलेत पुढे, आपण पण निघूया पटापट. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर दिसतंय पाठी. ते गाव आहे ते बघा तिकडे. पूर्ण डोंगर आहे सगळे तिकडं, पूर्ण डोंगर आहे. एक नंबर व्ह्यू दिसते. चला आता आपण निघूया, सगळे गेलेत पुढे. मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची देखील पार्श्वभूमी आहे. तर ही हरिश्चंद्रगडाला 2-4 हजार वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. 3500 वर्षांहूनही प्राचीन असलेला चहुबाजूंनी तुटलेला रुद्रभीषण कडेकपारांचे नैसर्गिक संरक्षण लाभलेला या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणातून मस्तपुराणात आढळतो. आदिवासी कोळी महादेव या समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला व त्यानंतर 1747-48 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. किल्ल्याचे शेवटचे किल्लेदार रामजी भांगरे, राघोजी भांगरे यांचे वडील होते. इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला जिंकला. हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यात चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. हा बरोबर. पिशवीत मस्त घेतलंय, खुराक घेतलाय वरचा खुराक घेतलाय आम्ही. अमोलकडे जरा कॉन्ट्रॅक्ट दिलंय जेवणाचा. पिशवी दाखव अमोल. हा हे बघा. काय ते हे बघा. आता ब्रिजवर चढायचं आपल्याला. काय ते हे बघा सगळे येतं. खाली जा तू, खाली जा, खाली जा म्हणजे सावलीला उभं. चला रे पटापट पुढे. अरे कोण बोरिंग येताना काढू फोटो. अरे भाऊ बाय. चला पटापट. अरे 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 चला. हिम्मत मत हार. हिम्मत नहीं हारेगा. आएगा 10 घंटे में आएगा, लेकिन आएगा. साला झुकेगा नहीं साला. साला मराठी में बोल, मराठी में बोल. मोडेल पण वाकणार नाही. काय? तू तुझं पहिला वागलाय. बघ वा. बघ.
वाकला कोण कोण नाही वाकला. जय भवानी अरे अरे महादेव शिवाजी महाराज की जय. मित्रांनो ते बघा मंदिर दिसतंय, झेंडा दिसतोय बघा मंदिरावरचा. तिकडे जायचंय आपल्याला आता. सांग आपल्याला सोम्या, हिस्ट्री सांग ना आपल्याला. हे सोम्या सांग ना हरिश्चंद्रगडाची हिस्ट्री. अरे कर ना, सांग ना बाबा थोडं. नाही आताच सांग. चालू नको. नाही आताच सांग. काय आवडलं तुम्ही? हरिश्चंद्र तिथं वरती शिव मंदिर आहे, बाजूला फोटो ठेवले. गणपती वर तारामती मूर्ती होती. भरपूर पहिले ना म्हणजे ओपन होती ती, कोणी जाऊन बघायचं होती पण ती अशी ओपन नाही का, त्याच्यात ना पाण्यामध्ये येते, पाण्यात दिसत प्युअर दिसत बंद केलं. आता लोक सारखे गाववाल्यांनी पूर्ण हे करून टाकलं. वरती मूर्ती होती, मूर्ती अशी होती का आता आपल्या सोबत बोलत एकदम डिक्ट होती, पण ती चोरीला गेली तिथून. आपली माहिती ना मराठी माणसं चोरून नेली इथून. हा म्हणजे अशी मूर्तीच असेल बघ दगडा बिगडाची, पण अशी रेल होती डायरेक्ट, असं डिक्ट बोलल आपल्यासोबत असं सेम बा. पण ती चोरीला गेली ती बऱ्याच दिवसापूर्वीची गोष्ट. ते आपले बारीक बारीक लोक राहायचे ना म्हणा, त्या लोकांनी चोरली ती. तेव्हाच काय असं बुटके लोक असे सांगायचे, आता आहेत का नाही ते आपल्याला माहिती. हरिश्चंद्रगडावर 2 ठिकाणे आहेत. पहिले म्हणजे हरिश्चंद्राचे मंदिर. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेल्या आहे. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्पकरणी आहे, त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात झान राजाने बांधलेला 12 मंदिरामधील हे मंदिर आहे. मंदिरावरील कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भली मोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. प्रदक्षिणा मारता येतात. काळ माती जास्त झाली नाही का, काढून टाकली. हो इतकं असं काळ होतं. साफ केले. हो त्याच्यामुळे साफ केले. पाणी असं हा कंटिन्यू पाणी राहतं. कंटिन्यू होतं पहिलं. म्हणजे आता गाळ जास्त होता. हे बघा हे किनार दिसते ना असं. आता जे तुम्हाला बोलतो मी, आता हे खांब 1 2 3 4 खांब होते ते युगाचे ते केव्हा एक पडलेत काय खूप वर्ष नाही. ते बरंच वर्ष पुढे गेले असे म्हणजे 3 युग गेले असतील. हो आता हा फक्त कलियुगाचा राहिलाय. हो तो जर पडला ना का संपला कलियुग पण, हो असं समजा. लेडीज कोणी येत नव्हती, अलाउड कलियुगचा खांब. तुम्हाला काय इथे बुका करायचे नंतर बोलू ना काय काय पाहिजे वाघाला कोणी दाबू शकत. वाघाचा विषय आहे.
हे बघा मित्रांनो, तर मंदिरात चाललो आपण. हे बघा मंदिर. चला दादा मंदिरात जाऊया. हे बघा मित्रांनो, पहिले दगडावर कोरलेली पिंड आहे बघा कशी. आणि इकडे बघा इथं वाटतं होमाचं आहे, वाटतं होम करायचं. गरज उठे गगन सारा, समुंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहाँ खारा, जब बने काल का नारा, जय श्री महाकाल. हे बघा पालखीचा असे वेगळे कोरलेले आहेत बघा. पांडव काळातील मंदिर आहे. बघा इथं पण कुंड आहे. मागच्या व्हिडिओत पण दाखवलेला. विठ्ठल रखुमाई, जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, मस्त दगडात कोरलेली. पूर्ण आवाज घुमते बघा. गेल्या टायमाला इकडे एक मासा होता. सगळं कोरलेलं आहे पहिल्या काळात, पांडव काळात. दुसरी पाहण्यासारखी जागा म्हणजे कोकण कडा. गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकण कडा हे या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे. 3000 फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ 75 फूट अंतर्वक्र आहे. कडाच्या माथ्यावर झोपूनच आणि जपूनच याचे विराट रूप पाहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीत यू या अक्षराचा आकाराचा आहे. हा इतर कड्यासारखा 90 अंशाचा नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. हरिश्चंद्र गडावरून शिवनेरी
हडसर, चावड, निमगिरी, सिंदोळ, जीवधन, गोरखड, मंचिंद्र, सिद्धगड, माहुली, कलागड, भैरवगड, मोरुशी तसेच भैरवगड, शिरपुंजे, कुंजरगड असे किल्ले दिसतात. गडपणाच्या खानाखुणा लोप पावत असल्या तरी निसर्गाच्या मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पाहायला मिळतात. चला, आता सगळ्यांना भूक लागली, कालवाच रे. चला हा टाक ना. खाऊ रे. आपण त्यामुळे आपल्या भूक लागली. तू रेंज आहे का? आता खायला बसलो आम्ही, भूक लागले सगळ्यांना. बस बस. कालू का नको? मला एक फोन करायचा होता. कालू का नको? कालो कालो पोरानं स्वराचं होती साडा सांगायचं दुकानला. कालू आजारी आलता कोणी त्याची परत शॉर्टकट आहे मित्रांनो, शॉर्टकट नेतोय. आता बघू कुठपर्यंत नेतोय. सोमनाथ बांगडी मारलं. सोमनाथ बांगडे त्याची इंस्टाग्राम नावाने करण्यात आहे. आम्ही हरिश्चंद्रगडावर हा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला आहे. आम्हाला एका बाबांनी सांगितलेलं आहे. गाड्या जोड पाचाल सगळी काय अर्धा तासाचा फरक पडतो इथून आल्यावर. हे पाणी नको संपू ना. मग काय, हा देवेंद्र बडे आणि पुढचा हर्षद परोळेकर, कोकणातून आलेले साध्य कोकणी हर्षद. इंस्टाग्राम आयडी आहे, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यांनी नवीन रस्ता शोधून काढलेला आहे. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब सबस्क्राईब. फोटो कसा येतो वरती त्या या डोंगराच्या त्या साईडून समोरच्या डोंगरावरून आपण आलतो. आता इथून शॉर्टकट चाललोय झुऱ्यानी. मित्रांनो हे बघा, झुऱ्यानी चाललोय आपण. अरे बघा बाकीचे बरे धंदे. पावली सुद्धा मजा घ्यायला लागला. राम 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 राम. हा देवा बाय. अरे उजवा डावा कर ना. त्याच्या वरून हसतात तुम्हाला. आता येतोय ना. सर खाली 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 खाली. डोक्यावर परत यायचे, परत यायचे. कोणाला हे देवेन हरिश्चंद्रगड. हा बघ असं करायला लागतं. व्हिडिओ टाकायचे भोसडीचा खाली होता. मोहन मोहन हा एकदम फाटून आले हातात डायरेक्ट. ते बघा ते उतरलेत कसे खाली. हे बघ हा असं उतर बरोबर. आणि इकडं तोंड इकडं हे करू नको. खड्ड्यात ना त्याला हा फक्त ग्रिप घे. घसरायचं नाही. उलटा 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 उलटा. आता उलटा फिर. नाही राहू दे राहू दे. बरोबर हा मग टेन्शन नको. ट्रॅकिंग फुल एक नंबर ट्रॅकिंग चालू आहे आमची. बघा देवेन इकडे येतोय. हा पाय उचल हा.
प्रकारे 2 माणसं थकलेली आहेत आपली. दोनाचे जरा हे काय करता आता इथून मग पोहोच जायचंय. एक नंबर व्ह्यू फुल हे फुल असेल ना. दरीतून. डायरेक्ट डावऱ्यात धावत जा पाहिजे. चला आता इथूनच. हे नको चल तिकडूनच. नाही ते पक्षी तिकडूनच चल. नको नको नो रिक्स. पडत चढायला लागेल शेवटीला. तर मित्रांनो आपल्याला काही रिस्क नाही घ्यायची. आपण जसे आलोय तसे परत घरी जायचंय आपलं सुखरूप. बापरे वाट बघती. हो हिशोब कुठून घेऊन आलं कशाला. काय रे बाबा एवढं रिक्स कशाला शॉर्टकटच्या पायी. पाय पक्का पसरली बाबा. 1 तासाचा शॉर्टकट आहे. तर हे बघा सगळे आले आता एका पाठोपाठ एक. आपला इथं गेला आपण खाली असतो ना एवढ्याला. मजा आली मित्रांनो. एक मोठा डेंजर आहे. आजच्या गावात आता कसं माहिती आहे थांब ना. चला इकडून चला. आयला आता मोठ डेंजर आहे. नाही रस्त्याला बघायचं नाही. मी तंबाखू खाताव काय तुम्ही. तर मित्रांनो आता फायनली उतरलोय आपण हरिश्चंद्रगड. हे बघा उतरलो हरिश्चंद्रगड. पायथ्याशी आलो. मस्त एक नंबर वाटलं. आता चाललोय घरी जेवणार वगैरे. चला तर मग घरी आता जेवण बिवण बघूया कसं काय आहे. जेवूया मग नंतर शेवटला व्हिडिओचा शेवट करूया. चला तर मग कसं वाटलं सोमनाथ. आणि मग तर ह्यांची काय केलीस तू. हालत बेकार. एवढं हार्ड त्यांना उतरवलंस. व्हिडिओ टाकून दे. हा व्हिडिओ टाकणारच आहे. तुम्हाला कसं वाटलं उतरायला हरिश्चंद्रगड. मजा आली ना. मला तर एक नंबर मजा आली. आणि आपण याला कळसुबाईला गेलो ते कसं वाटलं. पण एक नंबर वाटलं. हे तुला कसं वाटलं हरिश्चंद्रगड कळसुबाई. कळसुबाई 1 नंबर. आणि चांदनदरी 1 नंबर. आणि एक आम्ही ट्रॅक केला 1 नंबर केला आम्ही. तो कधीच केला नव्हता. आणि ह्याला माहित होतं हा सगळं पण ह्यानी सांगितलं नाही. मजा आली. अनसीन ट्रॅक होता तो. हो तुम्हाला कसं वाटलं कळसुबाई हरिश्चंद्रगड. एकदम भारी. एकदम भारी का. सगळ्यांनी या. तुम्हाला कसं वाटलं. 1 नंबर ना. विचारा तुम्हाला कसं वाटलं. पाणी पिया आता पूर्ण बॉटल संपवली तरी चालेल. तुम्हाला कसं वाटलं हरिश्चंद्रगड कळसुबाई. आता चाललो घरी जेवून बिवून मग नंतर बघू व्हिडिओचा शेवट. हा सगळं व्हिडिओ तुम्हाला दिसेल ते सगळे दिसतील याच्यात उतरताना. तर चला आता घरी जाऊन जेवून शेवट करूया व्हिडिओचा. मग घरी जाऊया. मित्रांनो डॅम बघा. कुठला डॅम आहे रे.
अमृत डॅम अमृत डॅमला आलोय बघा. अमृत डॅम. हां ते बघ मोठं गाव दिसते खाली पण. तर मित्रांनो आता घरी पोचलोय आपण. पूर्ण थकलोय आणि आता जरा वरती आलो इथे चार्जर घ्यायला. हे बघा इथं नॉनव्हेज केलं. आता जेवायला बसलो आम्ही इकडे सगळे आणि तिकडं व्हेज पंक्तीला बसलेले बघा. आम्हाला सफेद भाकर आहे तांदळाची. आम्ही स्पेशल माणसं. तुम्ही व्हेज आहे ना? हा नाही आम्ही नॉन व्हेज वाला. मग चल ना तिकडे. आम्ही तिकडे त्यांचं होत आहे. हा हा हे बघा हे व्हेज वाले बसलेत आणि इकडे नॉनव्हेज. काय बनवलंय दाखव रे. रस्ता दाखव. कालवतात बघा कसा. मस्त बाजरीची भाकर आणि गावठी कोंबडा. कोंबडा. हे बघा रस्ता आता ताण हाणणार. आलो 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 भाई. काय काय तर आधी पण राहिला आपल्यात. बघा इथं जेवायला बसलो मस्त. आता जेवतो बिवतो जरा आराम करतो. अजून चिकन केलंय मस्त. मस्त चिकन गावठी कोंबडा. कोंबडा उलटा तोऱ्याचा. चला आता जेवतो. तुम्ही पण या जेवायला. जेव्हा व्हिडिओ बघशील तेव्हा जेव्हा आमच्या बरोबर. चला तर थकलोय पण आणि मज्जा पण आली आहे. तुम्हाला समजेलच व्हिडिओ बघितल्यावर. व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तर चला आता जेवूया बिवूया जरा. बघूया काय बनवलं आहे. चला तर आता बाय बाय.